नमस्कार मित्रांनो, आज पप्पा कामावर आले, मम्मीचा स्वयंपाक झाला तरी मी झोपेले, कारण मी रात्री गोळ्या औषधी खाऊन सुद्धा मला बरं वाटत नव्हतं. घरी असल्यामुळे जेवण लवकर टायमावर होत असतं, त्याच्यामुळे आज सगळ्यांचे लवकर जेवण झाले, गोळ्या औषधी घेणं झाल्या. त्याच्यानंतर आज आम्हाला बहिणीच्या घरी जायचं हे फराळच द्यायसाठी. मग डब्यात टाकला, एक एक झाकणं लावून दिलं त्याला. मग पटकन ते लगेच तयार होऊन मी सगळे आम्ही आणि माझा भाऊ आम्ही सगळे निघालो. मग सगळे पुढे एकामागे एक जाता जाता मग गाडी धरली, रिक्षानं लगी बस स्टँडला पोहोचलो आम्ही. बस स्टँडला मग बसनं तिथून बसमध्ये बसलो. बसमध्ये बसल्याच्या नंतर आम्ही पुढं आलो. पुढं लई फुलंब्रीत मग घरी त्यासाठी केळं घेतली, सफरचंद घेतली. मग पुन्हा जीपनं पुन्हा रोडवर. मग इथून अजून पुढं जायचं होतं. इथं आम्ही कवरपर्यंत थांबलो, पण दाजी काही आली नाही. मग थांबून कंटाळा आला, बसेल राहिलो. मग काय चालल्या मेंढ्या, मग गाई पाहत मग एका बारचं घरी पोहोचलो. मग घरी पोहोचल्याच नंतर तिथून मग बहिणीला भेटलो. मग तिथून आम्ही निघलो. मग बहिणीची घरून निघल्यावर आम्ही रस्त्यानं पुढे आल्यावर मग दाजीनं आम्हाला कपड्याच्या दुकानात नेलं. आमच्यासाठी कपडे घेतले दाजीने. कपडे घेतल्यावर मग काय आम्ही निघलो तिथून निघल्याच्या नंतर पुढे जाता या भाऊच्या काय मनात आलं काय माहिती, याला काही नाही मामाची घरी जायचं म्हणे. पाय माणूस, अरे देवा, ये गड़बड़ है माँ. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. मग काय मामाची घरी गेलो आम्ही. मामाची घरी गेल्यावर मग तिथून निघलो. मग दाजीनं आम्हाला फुलंब्री सोडलं बस स्टँडवर. दाजी घरी गेले. त्याच्यानंतर आम्ही बसमध्ये बसल्याच्या नंतर रात्रीपर्यंत बस लगेच आली. मग पुन्हा रिक्षा धरून रिक्षानं बाबावर आलो. बाबावरून पुन्हा दुसरी रिक्षा. मग दुसरी रिक्षातून पुन्हा काकाच काय झालं आहे. दारू नहीं रे बाबा, दवाई है. मग आज देवीचा वार होता आणि हिरवा रंग होता आजचा, त्याच्यामुळं आज पावसानं टिपऱ्याच काम खराब केलं याच्या. आणि मग नंतर आपण भेंड्या